तिलोत्तमा, आता तरी सावध हो तिलोत्तमा. त्या डॉक्टर साखरेचा फोन आला होता मला. ती सावली सारखा सारखा का फोन करते त्याला? किती घाबरून गेलाय तो माणूस माहितीये? म्हणजे तिला अजूनही संशय आहे डॉक्टर साखरेवर? हो मग. म्हणून तर सगळी शोधाशोध चालली आहे तिची ही. तिलोत्तमा, मी तुला वॉर्न करते हा. सावली जर का या सगळ्याच्या मुळाशी पोचली ना, तर तुला मुळा सगळं उपटून या घराबाहेर काढेल ती. लक्षात ठेव. मी खरं सांगू का, या सगळ्यात दोष तुझा आहे, तिचा नाहीये. काय? हो, तू वागतेस अशी या घरामध्ये की कुणालाही संशय येईल. आणि ती तर सावली आहे, ती हुशार आहे. काय केलंय मी असं संशय येण्यासारखं? काय चूक झालीये माझी? मी त्या डॉक्टर साखरेला या घरात आणलं ते अमृताच्या उपचारासाठी. हा, आणि तिलाही ते पटलंय. आणि तिलाच काय, घरातल्यांना सगळ्यांनाच ते पटलंय. कुणालाही पटलेलं नाहीये, कळतंय का तुला? सावलीला संशय येतोय कारण तू या घरात येऊन गेलीस. त्यानंतर मी ताराला माफ केलं आणि या घरात परत एकदा स्वीकारलं. तुला काय वाटतंय ग, कुणाच्याही डोळ्यात आलं नसेल हे? आणि आता त्या अनामिकाला माझ्या घरात घेऊन आलीयस. हे सगळं करताना एकदा तरी मला विश्वासात घ्यावंसं नाही का वाटलं तुला? हा, माझ्या घराची मालकीण असल्यासारखी का निर्णय घेतेस सगळे तू? याच्यामुळे संशय बळावतोय, तुला कळतंय का? असं काही नाहीये तिलोत्तमा. सगळे गप्प आहेत, कुणी काही बोलत नाहीये. हा, फक्त एकाच व्यक्तीला या घरात संशय येतोय. तीच तुझी लाडकी सून. तिलाच सगळा संशय, सगळं भूत तिच्याच डोक्यावर बसलेलं आहे. काय इतकी ओव्हर स्मार्ट बनतीये ती? घरातले कोणी काही बोलत नाहीयेत म्हणजे त्यांना संशय नाहीये असं नाहीये. मी तुला सांगते ना, हे त्या अनामिकाची उलट तपासणी करत होते. मी होते तिथे म्हणून बरं झालं. बरं, मला एक गोष्ट कळतच नाहीये, भैरवी कोण आहे ही अनामिका? आणि तिला माझ्या घरात का आणलंयस तू? मोलकरीण आहे, कामाला आणलंय. हे बघ तिलोत्तमा, मला अमृताबद्दल खूप काळजी आहे. आणि ती तुझी लाडकी सून दिवसभर पायाला भिंगऱ्या लागल्यासारखी बाहेर फिरत असते. तिचे रेकॉर्डिंग्स, कार्यक्रम, ह्याव त्याव. मग तिच्या भरोशावर तू या बिचाऱ्या गरोदरबाईला सोडलंय, अमृताला. तिची काळजी घ्यायला कोणाला तरी नको का या घरात असायला? आणि शिवाय तुला माझंही माहिती आहे, माझं खूप टाइम टू टाइम स्केड्यूल असतं. मला हाताखाली माणसं लागतात. म्हणून मी माझ्या असिस्टंटसाठी पण तिला आणलं इथे. हे बघ तिलोत्तमा, अनामिकाला इथं या घरात आणण्याचा माझा दुसरा काहीही वेगळा हेतू नाहीये. मी अतिशय चांगल्या हेतूनेच तिला या घरात आणलंय. आता तुला यावर विश्वास ठेवायचा आहे तर ठेव, नाहीतर नको ठेव. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. माझं एवढंच म्हणणं आहे भैरवी, यापुढे तुला जर का माझ्या घरात काही करायचं असेल तर आधी मला कल्पना दे. बरं, कळलं. येस, फायनली. काय झालं? काय झालं? तुझा हात दुखतोय का? अरे नाही, तुला माहितीये का, देयर इज गुड न्यूज. काय? पप्पांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलंय की पुढच्या वीक पासून आपल्या मूवीचं शूटिंग सुरू होत आहे. आय एम सो हॅपी. काय? खरंच यार, खरंच खूप आनंदाची बातमी आहे यार तारा. म्हणजे आता सोहम तारा ही जोडी लवकरच पडद्यावर येणार आहे. तुला कळतंय का? हो सोहम, पण तुला एक खरं सांगू, मी ना आशाच सोडून दिली होती. कारण डेट सारख्या पुढे जात होत्या. मला वाटलं होतं की हा प्रोजेक्ट होणारच नाही, पण हे ठाकणे. एक सेकंड पण हे सगळं कन्फर्म आहे ना? तू बोललीस ना बाबांची? नाही म्हणजे तारा, नंतर गडबड व्हायला नको ग. अरे हो, सगळं कन्फर्म आहे. रादर त्यांनीच मला सांगितलंय की एक मोठा फायनान्सर मिळालाय म्हणून, आणि त्यांनी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे. आता तो मागे हटणारच नाही. तारा, ही खूप आनंदाची बातमी आहे. तुला कळतंय का? आणि आपल्या दोघांच्या करिअरसाठी पण हे खूप गरजेचं होतं. माहितीये, पण मला सगळ्यात जास्त आनंद कशाचा झालाय माहितीये? कशाचा? की या घरात मी 24 तास आता कोंडून राहणार नाही आणि त्या बाईचा मला चेहरा नाही बघावा लागला. झालं, पुन्हा तेच. तारा, मी तुला त्यावरचा उपाय सांगितला होता ना. तू जर सावली बहिणीला स्वयंपाकघरात थोडी मदत केली असतीस तर तुझा वेळही मार्गी लागला असता आणि मॉमचं जे तुझ्याबद्दलचं इम्प्रेशन क्रिएट झालंय ना, तेही बदलण्यात आपला फायदा झाला असता. मी तुला बोलले तर होते, मी गेले होते तिची हेल्प करायला, पण तिथेही ती आलीच. आणि ॲज युज्युअल तिने तिची बडबड सुरू केली. मग माझं डोकं फिरलं, सो मी आले निघून. आणि मला ती बाई सहन नाही होती, तुला माहिती आहे ना सोहम. तारा, तू खरंच खूप बोळी आहेस ग. मी तुला काय सांगितलं होतं की तिच्या बोलण्याकडे तू दुर्लक्ष करायला हवं होतंस. तिचा हेतू फक्त आणि फक्त तुला चिडवणं हाच होता.
तिने तुला डिवचलं, तू चिडलीस आणि तू इकडे निघून आलीस. आता मला तूच सांग की आज जिंकलं कोण, तू की त्या? हो रे, तुझं म्हणणं बरोबर आहे. मी चिडून निघून आले आणि तिला जे हवं होतं तेच झालं. नाहीतरी तिला सगळ्यांना हेच दाखवायचं असतं की मला काहीच काम येत नाही म्हणून. तारा, रागावर ना थोडं संयम ठेवायला शिक, बाकी तू कमालास. यू आर राईट. मला माझ्या रागावर ताबा मिळवायला शिकायला हवं. आणि आता यापुढे ना मी तिच्या कोणत्याच बोलण्याला बसणार नाही. आय प्रॉमिस. नक्की? कुठे गेली होतीस सकाळपासून? बाहेर बाहेर गेले होते मी. नाही, बाहेर गेली होतीस हे मला सुद्धा माहिती आहे, पण हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. कुठे कुठे गेली होतीस? महत्वाचं काम होतं, तिथे गेले होते. एवढं महत्वाचं काम होतं की घरातून बाहेर पडताना खोटं बोलून जावं लागलं की तू रेकॉर्डिंगला चालली आहेस? हां, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. कुठे गेली होतीस? आता काय करू मी? तिलोत्तमा मॅडमना जर खरं सांगितलं तर माझं काही खरं नाही, आणि मी त्यांच्याशी खोटं तरी कसं बोलू? काय करू काहीच कळत नाहीये. मी काय विचारते मगापासून, उत्तर का देत नाहीयेस? तू परत हेरगिरी करायला कुठे गेली नव्हतीस ना? खरं खरं सांग, काय ते कुठे गेली होतीस? आई, सावली माझ्यासोबत होती. तुझ्या बरोबर कशी असेल? तू ऑफिसला गेला होतास आणि मला असं वाटतं की ही रेकॉर्डिंगला गेली होती. आम्ही फिरायला गेलो होतो आई. फिरायला? कधीपासून हेच तर विचारते तुला, उत्तरच द्यायला तयार नाहीये. अगं, तुला घाबरली ती. म्हणजे नवीन मुलगी आली आहे तर तिच्यावर सगळं काम सोपवून ही आपली फिरते असं तुला वाटेल म्हणून ती खोटं बोलली. बरोबर ना? तू नवऱ्याबरोबर फिरायला जाऊ शकतेस, चुकीचं नाहीये, आणि मला घाबरायची काहीही गरज नाहीये. सो पुढल्या वेळेला ह्याच्याबरोबर जात असेल तर मला सांगून जा. मला उगाच वाटत होतं की परत काहीतरी हेरगिरी करते. झालं, जा.